सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा। नमस्कार 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 मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सन मराठी वाहिनीवरच्या या नव्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा। सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा। फार अल्पावधीतच सन मराठी वाहिनी ही लोकप्रिय झालेली आहे। महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांनी सन मराठी वाहिनीवरील सगळ्या मालिका अगदी उचलून धरलेल्या आहेत आणि म्हणूनच या सख्यांसाठी सन मराठी वाहिनीने हा खास कार्यक्रम घेऊन आणलेला आहे। तेव्हा आता आपण काही खेळ खेळणार आहोत आणि त्या खेळामध्ये तुम्ही जिंकलात की लगेच तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळणार आहे। पहिला खेळ आहे जिभेला काही हाड। आणि आपला हा खेळ खेळण्यासाठी या साही ताई इथे आलेल्या आहेत आणि ते वाक्य आहे, कारे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। तुमचं नाव सांगा। स्वरूपाली संतोष पाटील। हा, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। व्हेरी गुड। काळे राळे काळे राळे गोरे राळे गोरे राळे गोरे राळे राळ्यात राळ्यात मिसळले। राळ्यात राळे मिसळले। काळे राळे हे! गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। ये बात! काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। बरं ठीक आहे, हरकत नाही, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। 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 ये वा! काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। या! काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे काळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे काळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे काळ्यात काळे 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 मिसळले। काळे काळे गोरे राळे काळ्यात काळे मिसळले। काळे काळे गोरे राळे काळ्यात काळे मिसळले। काळे काळे गोरे राळे काळ्यात मिसळले। क्या बात है, क्या बात है। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। व्हेरी गुड। हा, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। हे! काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। 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 व्हेरी गुड, क्या बात है। जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। हे! काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे राळ्यात राळे मिसळले। मिसळले नॉट विसरले। राळ्यात मिसळले मिसळले मिसळले। हो आहे ना। मिसळले, राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। हा. काळे राळे मिसळले नॉट विसरले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे गाळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात 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 राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। काळे राळे गोरे राळे गोरे। खूप सुंदर, खूप सुंदर। वा 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 वा। सगळ्यांनी इतका सुंदर प्रयत्न केले ना की ते वाक्य हे खूप कठीण आहे, पण ज्या पद्धतीने सगळ्या ताईंनी अगदी लिलया अगदी बोलून दाखवलेले आहे आणि ज्या ताई त्या वाक्याच्या अगदी जवळपास होत्या त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत। तर बघूया त्या ताई कोण आहेत आणि त्यांना मिळणार आहे सन मराठी वाहिनीतर्फे बक्षीस। आणि या वाक्याच्या अगदी जवळपास होत्या त्या होत्या ताई, यांना मिळते एक बक्षीस। व्हेरी गुड, खूप सुंदर।
आणि सन मराठी वाहिनीतर्फे मिळते तुम्हाला हे बक्षीस. माहेर म्हटलं की बऱ्याचशा आठवणी असतात. प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक हळवा कोपरा असतो आणि त्या कोपऱ्यामध्ये बऱ्याचशा माहेरच्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात. तेव्हा अशाच गप्पा गोष्टी करण्यासाठी मी जाणार आहे ताईंकडे आणि त्यांच्याबरोबर जाणार आहे त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. सर्वप्रथम मी सन मराठीचे आभार मानते की मला एक प्लॅटफॉर्म हवा होता की आईवडिलांसाठी व्यक्त होण्यासाठी. आजच्या घडीला माझ्या आईवडील हयात नाहीत, पण त्यांचा एवढा जीव होता माझ्यावर. पण माझ्या मनात एक खंत आहे की त्यांच्या शेवटच्या क्षणाला मी पोहोचू शकले नाही. माझी आई वारली तेव्हा तो संप होता डॉक्टरांचा, तेव्हा मला फोन आला पण मी पोहोचू शकले नाही. आणि मी जाण्याआधीच माझी आई वारली. वडिलांच्या वेळेसही तसंच झालं. पण काल माझ्या वडिलांचं श्राद्ध होतं, मी गावी गेली होती. पण मी ह्या कार्यक्रमासाठी मी खूप तातडीनं आले की मला व्यक्तच व्हायचं होतं की हा सोहळाच होता सासर आणि माहेरच्या गप्पांचा. त्यामुळे मी सन मराठीचे खूप खूप आभार आहे. आईची एखादी आठवण किंवा वडिलांची एखादी आठवण काय सांगाल तुम्ही? खूप आठवण येते. आमचं म्हणजे सगळं राहणीमान खेड्यातलं सगळं, पण त्यावेळीच्या आठवणी जरी आठवल्या ना, आम्ही अंताक्षरी खेळायचो, सगळे अंगणात झोपायचो. ते आठवलं तरी खूप भावुक व्हायला होतं आता. पण आता असं झालं की मी काल जेव्हा गावाला गेली तर मला खूप म्हणजे रडायला आलं की माझे वडील माझे दिसले नाहीत. आई गेलेली 7 वर्ष झाली पण वडील होते, मग ते दिसले नाही तर खूपच मला कसं तरी झालं. ॲक्च्युली आम्ही 4 भाऊ-भावंड होते. मी सगळ्यात मोठी, तरी माझे पप्पा म्हणजे मुलगी न बोलून मुलगाच बोलायचे की तू मेरा बेटा आहे. आणि मुलांना एवढा त्रास करून म्हणजे एवढं त्रास देऊन किती होते, भरपूर त्रास होते. गरीब होते माझे वडील, तरी आम्हाला सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर असं बनवलं. ते घरी गेलं, आईकडे गेलं तर माझे वडील एक्सपायर झाले. मम्मी आहे तर तिला बघून खूप म्हणजे त्रास होतो की आता माझे पप्पा जे राहायला पाहिजे होते ते म्हणजे लवकर गेले. माहेर म्हणजे तर आई आणि वडील हे देवासारखे एकदम असतात. तिकडे गेलं की म्हणजे काही सुचत नाही. आम्ही इथे मुंबईला राहतो, माझे पप्पा पण इथेच होते. पण थोड्या टायमाच्या आधी त्यांना किडनीचा त्रास होता तर ते गावाला गेले होते. गावाला गेले की 2 दिवस राहिलेलं, त्यांना नेपाळला नेलेला आणि नेपाळवरून ते घरी आले की त्यांचं 10 मिनटामध्येच एक्सपायर झाले. तरी मी इथे मुंबईला होते तर त्यांना बर्फावरून ठेवलेले, बर्फावर, की माझी मुलगी आल्याशिवाय म्हणजे त्यांना एकदम जायचं होतं की माझी मुलगी आली तेव्हाच मला म्हणजे दहन करा माझे. मग ते त्यांना बर्फावर ठेवले आणि मी गेल्यानंतरच त्यांचं दहन कार्य केलं. माहेरबद्दल बोलायचं म्हटलं तर मी म्हणेल की जेव्हा स्त्री आई होते आणि ती पण एका मुलीची आई होते तेव्हा तिला तिच्या आईची किंमत जास्त कळते. लग्नानंतर मला आत्ता ते रिअलाईज होतं की माझी आई अनपढ जरी असली, कशी जरी असली, म्हणजे मी कोणाही स्त्रीला म्हणेल की तुमची आई कशीही असो, तिला काहीही कळत नसेल तरी असं कधीच म्हणू नका आईला की आई तुला हे कळत नाही, कारण तिला जे कळतं ते जगातल्या कुठल्या स्त्रीला कळत नाही. आज मला रिग्रेट या गोष्टीचं होतंय की मी एका मुलीची आई झाल्यावर मला ही गोष्ट कळते की मी जेव्हा माझ्या आईला अशी बोलायची तेव्हा माझ्या आईला काय वाटत असेल त्यावेळेस. या फिलिंग्स मला आता कळत आहे. म्हणून ते माहेर काय असतं ना हे स्त्रीला एका आई झाल्यावर कळतं. हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहेर सोडल्यानंतर जेवढं कळतं ते जर आधीच कळली तर फार बरं होईल. प्रत्येक स्त्रीला त्याचं महत्त्व जास्त राहील असं. मला माहेर म्हटलं की मला माझ्या पप्पांची आठवण येते. माझे पप्पा म्हणजे आता 10 वर्ष झाली आहेत, रिटायर झालेत, ऑफिसर होते, गव्हर्नमेंट ऑफिसर. माझ्यामध्ये त्यांचा जीव आहे तेवढाच माझाही तो जीव त्यांच्यामध्ये आहे. एक माझी आठवण आहे, मला बाळ झालं होतं पण माझे पप्पा पोहोचू शकले नव्हते. मला ॲडमिट केलं तेव्हा, कारण की तेव्हा ते जॉबमध्ये होते आणि ते रात्री पोहोचलेच नव्हते. रात्रभर ते झोपले नाही. माझ्या मुलाचा जन्म झाला रात्री 11:30 वाजता आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचले होते हॉस्पिटलमध्ये, कारण की मी सासरी होते आणि माझे वडील त्यांच्या जॉबच्या गावी होते. सगळेजण येऊन माझ्या मुलाला बघतायत आणि सगळेजण कौतुक करतायत. पण माझी व्यक्ती जी आहे जवळची, मला आई पण तेवढीच जवळची आहे आणि वडीलही आहेत, पण ते जोपर्यंत पोहोचले नव्हते तोपर्यंत मला चैन नव्हतं. आणि ते जेव्हा पोहोचले तिथे 10 वाजता, 9:30-10ला, तेव्हा मी
सगळ्यात पहिले ते माझ्या बाळाला नाही त्यांनी बघितलं, माझ्याजवळ आले, कारण की मी त्यांची मुलगी आहे, त्यांचा जीव माझ्यात आहे. आणि मी त्यांना पकडून एवढी रडली. तो आनंदाचा क्षण होता. आणि तेवढाच ह्याचा पण होता की ते जवळ नव्हते मला जेव्हा जे पाहिजे होते. पण ते आल्यानंतर तेही खूप रडले, मीही खूप रडले. आणि माझ्या रूममध्ये जेवढे होते तेही सगळेजण खूप रडले होते. आणि आता सुरू करूया आपली संगीत, अभिनय, नृत्य खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी खुर्च्यांच्या भोवती फिरताना नाचायचंय. नाचत नाचत आपली खुर्ची पटकवायची आहे. ओके. आणि नळ्यावरची भांडणं नको. जी खुर्ची आपल्या मागे निघून गेली ती खुर्ची आपल्यासाठी बाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. संगीत प्लीज. चमचम करता है ये नशीला बदन. हा लवकर लवकर. हा ताई एक आहे ना इथे आहे. चला म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. काय झालं? नाही इधर से रिटर्न आई इनको. हा कोण रिटर्न आला? अरे काय झालं मला कोणी सांगेल का? एकदा या ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. थँक्यू. क्या बात आहे. ह्याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप. आणि आता बघूया कोण जात आहेत सात. संगीत प्लीज. मावशी हा ताई. ताई लवकर लवकर. एक आहे तिथे. एक आहे इथे इथे. ताई मावशी. आणि म्युझिक प्लीज. लवकर ताई एक आहे. ताई एक आहे नाही ते. लवकर 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 लवकर. चलो म्युझिक प्लीज. रातों की है मस्ती मेरे हर अंग अंग में. जिसमें दम हो आए वो ले ले अपने संग में. बाहों में आग के बुझा दे अगन. हाय चमचम करता है ये नशीला बदन.
आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये विजेत्या झालेल्या आहेत ह्या ताई तुमचं नाव काय? लक्ष्मी कनोजिया. लक्ष्मी कनोजिया. त्यामध्ये जोरदार टाळ्या ताईंसाठी झाले पाहिजेत. आणि तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीतर्फे हा कप. स्त्री ही मुळातच यशस्विनी असते, कारण ती उमरा ओलांडून नवं स्वीकारते आणि सगळ्यांना आपलंसं करते. अशात काही महिला असतात ज्या संकटांना अगदी धैर्याने जोमाने त्या संकटाला तोंड देतात आणि उभ्या राहतात. अशातच एक सखी आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्या ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आहे आणि आपल्या संघर्षाबद्दल व्यक्त व्हायचं आहे. ताई तुमचं नाव सांगा आणि तुमच्या संघर्षाबद्दल तुम्ही बोलू शकता. माझं नाव सुप्रिया संदीप सहस्त्रभोजने. माहेरची मी कल्याणची आहे. मी जन्माला आल्यानंतर माझी 11 महिन्याची असताना माझी आई पहिली आई गेली. त्यानंतर 3 वर्षानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि लहानपणी प्रचंड मी सावत्रपणा भोगलेला आहे. दुश्मनावरती पण कोणावरती असे हाल होऊ नये की मी सावत्र आईचा मार खाल्लेला आहे. म्हणजे शाळेत आल्यानंतर मी आईच्या हातचं गरम गरम जेवण सगळ्या मुलांना मिळायचं. मी घरातली पहिले मी कामं करायची आणि त्यानंतर मला शिळं अन्न फ्रीजमधलं गारच्या गार अन्न मी शिळं अन्न खाऊन दिवस काढलेले आहेत आणि भरपूर मार खाल्लेला आहे की अशा घरातली कशी कुठलीही वस्तू नसेल की ती मी मार खाल्ला नसेल. वडील आमचे 15 दिवस टूरवर असायचे, त्यामुळे त्यांना घरात काय चाललं हे काहीच माहिती नसायचं. आणि जेव्हा वडील घरात यायचे तेव्हा आमची आई खूप छान, अगदी छान तयारी, छान सगळं, म्हणजे जेणेकरून मी सगळं मुली सगळं खूप करते. पण मी त्यांना मुद्दाम नाही सांगितलं, कारण त्यांनी आधीच हाल भोगलेले आहेत. आमची आई सारखे धमक्या द्यायची, म्हणून मी त्यांना कुठल्याच गोष्टी सांगितल्या नाही की माझं हाल मी भोगीन. माझ्या वडिलांना मी माझ्या कुठल्या गोष्टी सांगणार नाही. आणि माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तुला मुलगी झाल्यानंतर तू पहिले एक करायचं, तुला जे नाही मिळालं ते तू तिला द्यायचा प्रयत्न कर. आणि आज आम्ही आमच्या परीने तिला सगळ्या गोष्टीत पुढे आणलेलं आहे. आणि त्यामुळे मी एवढी स्ट्रगल, आज मी एवढे भोगल्यामुळे मी आज एवढी रफ अँड टफ आहे की कुठलेही प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात येऊ मी ते पुढे जाणारच. ताई मी एवढंच सांगेन की ताईंचा हा सगळा प्रवास आणि हे दुःख ऐकल्यानंतर मी एवढं नक्कीच सांगेन की बाईने निर्धार केला ना तर बाई काहीही करू शकते. आणि ताई तुम्ही जरी तुमच्या माहेरी तुमचे लाड समजा झाले नसतील तुमच्या अपेक्षेप्रमाणे, तरी आज तुम्ही माहेरी आलेल्या आहात. इथे मात्र तुमचे लाड आम्ही नक्की करू. मी तुम्हाला एक तुळस देणार आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. सोहळा सख्यांचा. मंडळी, कधी कधी एक छोट्याशा गैरसमजामुळे सुद्धा ना बराच राग मनामध्ये निर्माण होतो आणि तो अबोला इतका असतो की मनात इच्छा असून सुद्धा आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही. चूक ही अत्यंत छोटी असते, पण तो राग असतो ना तो फार भयंकर आणि मोठा असतो. आज आपल्यामध्ये एक अशी ताई आहे की जिला तो राग, तो अबोला, तो दूर करायचा आहे. आणि म्हणूनच आपल्या ह्या टप्प्याचं नाव आहे चुकभूल द्यावी घ्यावी. ताई तुमचं नाव सांगा आणि हा अबोला कोणाबरोबर आहे आणि असं काय झालं की तो अबोला निर्माण झाला? माझं नाव कीर्ती जोशी. मला मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा आहे. मुलाचं लग्न झाल्यानंतर पहिले एक 6 महिने सासू सुनेचं नातं तर म्हणतात ना, प्रेम दिलं नाही दिलं तरी भांड्याला भांडं वाजतं. आणि माझी काही चुकी असो किंवा माझ्या काही चुक्या असतील, तिच्या काही चुका सुनेच्या, पण आपण चूकभूल घ्यावी द्यावी, आपलं रक्ताचं रिलेशन आहे. तर जवळजवळ 3 वर्ष बोलत नव्हते. आत्ता गेल्या दिवाळीला मुलगा बोलायला लागल्यामुळे सुनेला पण काहीतरी वाटलं असेल, ती पण बोलायला लागली. आणि दुसरं आणखीन खेद होता मला की माझी मुलगी आणि मुलगा ह्यांच्यात पण दुरावा होता की एका आईची प्रांजळ असं की माझी 2 मुलं आहेत, निदान माझ्यानंतर त्या दोघांना एकमेकांना म्हणतात ना साथ असावी. आणि सख्खे बहीण भावंड तुम्ही दुरावा, काही असू दे चुका, माणूस म्हटल्यावर चुका होतातच, पण त्या चुका गिळून पुढे जाणं हे आपलं कर्तव्य असतं. मी त्या दोघांना समजावलं. आणि आत्ता एक 6 महिन्यापूर्वी भाऊ बहिणीला राखी बांधली. तो दिवस माझा सगळ्यात पावती मिळाली मला की माझी 2 मुलं एकत्र आली. आणि आता सूनबाई पण येईल, अजूनही प्रयत्न करील. एकच आहे, तिला अजून
बाळ झालं नाहीये, जेव्हा एखादी स्त्री मुलाची आई होते तेव्हा जास्त मातृत्व कळतं. ठीक आहे, ईश्वर आहे, जेव्हा तिला बाळ होईल तेव्हा सद्गुरू तिला इच्छा देतील, बाळ झाल्यावर ते आणखीन नरमाईने होईल. हरकत नाही. आताही आम्हाला खरंच खूप आनंद आहे की तो अबोला दूर झाला आणि त्या निमित्ताने तुम्ही इथे येऊन तुमच्या मनातल्या भावना, तुमच्या सुनेबद्दलच्या भावना तुम्ही इथे व्यक्त झालात. आज तुम्ही माहेरी आलेत तर तुमची ओटी भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला पाठवणार नाही आहे, तेव्हा तुमची ओटी भरली जाईल. सो मी ताईंना विनंती करेन की ताई ह्या ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. आणि आता सख्यानो, संध्याकाळ झालेली आहे, दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि अर्थातच सर मराठी वाहिनीवरील तुमच्या लाडक्या मालिका बघण्याची वेळ सुद्धा झालेली आहे. तेव्हा आता दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी.